जीजे मी आज जेवायला नाहीये, विक्याकडे जाणार आहे. आजा काय काम काढलं इकडं आज? अरे विक्या जाणार आहे ना आता, म्हणून त्याच्या आईने आम्हाला जेवायला बोलवलंय. हा मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल की. पुढं काय करायचं ठरवलंयस तू? आपली आता रानातली कामं सगळी संपली आहेत, पेरणी बिरणीची पण कामं संपली आहेत, रानातल्या छपरावरचं पत्र पण नीट करून घेतलं, काय काम राहिलं नाही रानात. त्यामुळं पुढं काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे एखादी छोटी मोठी नोकरी? मामा अरे नोकरीचं तेवढं नाही जोडायचं बघ. अरे एकदा नोकरीत अडकलो की अडकलोच मग. अरे पुढच्या भरतीची तयारी जोरात चालू आहे माझी. अरे भरतीचं काय होईलच की, पण तवर काहीतरी केलं पाहिजे का नाही? बघू. तुझं सगळं व्यवस्थित आहे ना? कुठं काय अडचण नाही ना? नाही, मला कसली अडचण नाही. काल परवापासून लय गपगप आहेस, काय कोणाशी बोलत नाही जास्त, म्हणून विचारलं. नाही असं कुठं काय. तसं काय असलं तर सांग, लपवू नकस. वय नाही म्हणजे कुठं काय भानगड चालू नाही ना? कसली? नाही ती पोलिसाची बिलिसाची काय भानगड नाही ना? पोलिसाची कसली भानगड? नाही म्हणजे तसं काय नाही ना? नाही. काय असेल तर सांगत जा. अरे मामा खरंच तसं काय नाही. बर यू. हा तुम्हाला जी काय असेल ती स्पष्ट विचारता येत नाही बाई. असं कसं विचारायचं ग? लहान आहे का तो? कसं म्हणजे डायरेक्ट विचारायचं ना? राहू द्या, सगळं अंगलट आलं ना की तुम्हाला जाग येईल. तेव्हा डोक्याला हात लावून बसू नका म्हणजे झालं. काय अप्पा, काय चाललंय? कुणाचं? माझं वय? अहो तुमचंच की, आणि कोणाचं? आमचं काय चालायचंय? तुझंच काय काय चाललंय की? भारी भारी. आता ट्रेनिंगला काहून निघतोस? आता चाललोच आहे की. अहो त्याचीच तयारी चालली सगळी घरात. त्यासाठीच सामान घ्यायला आलतो. ही घ्या यादी. हे बघ, ही ताई एकटी म्हणून काय काळजी करायचं कारण नाही. हा आम्ही आहे. आणि काय किराणा बिराणा लागला ना तर आईला डायरेक्ट मला फोन करायला सांग. एवढ्या लांब येऊ नका म्हणायचं. मी इथनं सामान पाठवून देत जाईन. काय? ठीक आहे. अरे येडा का खोळा, तुझ्याकडनं पैसे घेतोय वय मी? का हो? अरे येड्या, देशाच्या रक्षणासाठी चाललाय तू, आणि तुझ्याकडून पैसे घेतलं तर ते बरोबर दिसतंय का? असू दे, घ्या की. नाही नाही, तसलं काय नाही. आणि एक लक्षात ठेव, ट्रेनिंग मन लावून पूर्ण कर. आणि तू आता फक्त तुझ्या आईचा राहिला नाहीस, अख्ख्या देशाचा झाला आहेस. होय. आणि ट्रेनिंग वर ना आलास की भेटायला ये. हो म्हणजे काय, नक्की येणार. आणि काळजी घे बर का. येतो अप्पा. हाय अगं सावकाश की जरा. आपण इक्यासाठी काहीतरी बनवूया. म्हणजे तो ट्रेनिंगला जाणार आहे 4 महिने, त्याला काही सुट्टी बी नाही. म्हणजे 4 महिने तिकडं एक बी दिवस सुट्टी नसती. म्हणून आपण इक्याला काहीतरी बनवून देऊया. एकटी मावशी तरी काय काय करणार आहे त्याच्यासाठी? अगं देऊया की. त्याला काय आवडतंय ना ते बनवून देऊया. आपण मस्तपैकी चिवडा बनवूया का? हे चिवडा नको.
लाडू बनवूया. इकेला आईच्या हातचे लाडू लई आवडतात. होय होय, लाडूच बनवूया. कधी करायचे? करूया की. अजून हाय ना त्यो? होय, पण 2-4 दिवसात जाणार आहे. मग उद्या करूया. मी बी करणार आहे. बर, तू पण कर. या पोरीचं काय खरं नाही. अहो खरंच की, एखाद्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागली ना तर ती मिळवल्याशिवाय ग बसत नाही बघा. लग्न झाल्यावर काय होणार आहे काय माहिती. तरी मी म्हंटलच काय नाही, तुम्ही अजून फिरून तुझ्या लग्नावर कसं आला नाहीसा. मी वाटच बघत होते हो. तुम्हीच ती चेष्टाच कर. आता कराय नको लग्न, आणि तुम्ही बी तिच्यासारखं करून चालणार आहे वय. हो नाही, पण तुम्ही तर हात धुवूनच तिच्या मागे लागलायसा लग्नासाठी. अगं वय, मुलगी वयात आली की तिचा हात पिवळं केलेलं बरं. तुमच्या पुढे काय बोलून चालणार आहे वय. तुम्हाला ना तिचं लग्न लावल्याशिवाय चैनच पडणार नाही बघा. अगं तर मला काय चांगलं वाटतंय वय, पण ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेला झालेल्या बऱ्या. ते पण खरंच आहे म्हणा. याड लागल ग, याड लागल ग, याड लागल. ए रावल्या, हाय काय येळ? इतक्या असं काय विचारतोय? अरे काय नाही, जरा कट मारायचा होता म्हणून म्हणलं. हाय काय येळ? असा आहे वय. मग माझ्याकडे येळच येळ असतो की. ये भारी पैकी सोल्जर कट मार. मारतो की. ए रावल्या, जर नीट कट मार, नाहीतर तुझ्या कटमुळे मला बाहेर काढतील. ऐ, मला केस कापण्यात लय ओव्हर कॉन्फिडन्स आहे. हे विक्या, अरे ह्याच्याकडे केस कापून घेतोय व्हय? काय करतो बाबा? आडला हरी आणि गाढवाचं पाय धरी. म्हणजे मी गाडा होय आणि तू हरी होय. हरी बस गप. राहुल्याचं काय होत नसतं बा आयुष्यात. अय, माझ सोड, आधी तुझ्या भरतीच बघ. हे मी भरती होतच असतो. हो की मग तुला कोण धरून ठेवलंय वय? होणारच आहे. होय की, तू भरती होणार आहे मला माहितीच आहे की. याचा कट नीट लक्षात ठेव. तुला माझ्याकडेच यायचंय परत. राहुल्या, विषय का बाबा? अरे येणार की तुझ्याकडे. विके, हा पिशवीत काय रे? हा ते होय, सामान आहे. कसलं? ट्रेनिंगला चाललोय ना आता, मग ते जरा सामान घेतले. आजा, तुला माहिती का, मी आर्मीत चाललोय म्हणून आपण पैसे बी नाही घेतले सामानाचं. अरे भारीच की. आहे ना? बघितलं का राहुल्या, आर्मी वाल्यावर सगळ्यांचा किती जीव असतो ते. होय होय, फुल रिस्पेक्ट असतोय बर का आर्मी वाल्यांना. हा, आता गप्पा मारत बसू नको, आवर लवकर, आता ही काय तुझं राहायचं. अरे विके, हा अरे बातमी वाचली का? काय? अरे ओडिसामध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी जवानांनी मानवी पूल तयार केलाय. अरे काय सांगतोयस? हो तर. मानवी पूल म्हणजे काय? अरे लाकडी पूल कसा असतो सेम तसाच. म्हणजे लोकांना जाता यावं म्हणून जवानांनी एकमेकांना आधार देऊन मानवी पूल तयार केलाय. म्हणजे लोक जवानांच्या अंगावर चालत आली. होय होय,
म्हणून तर आपली आर्मी ग्रेट आहे. अरे दुश्मनापासून रक्षण तर होतच, पण जेव्हा जेव्हा अशी संकट येतात ना, तेव्हा बी आपली आर्मीच आपल्या लोकांच्या मदतीला धावून येते. का असं काय ऐकलं ना, लय भारी वाटते बघ. होय. ट्रेनिंग झाल्यावर महिन्यात तुझं बी पोस्टिंग होईल काय रे? होय. पण विक्या, हा. आम्ही लेका तुला लय मिस करणार. होईल का, लय मिस करणार. अजय रावल्या, तुम्हाला बी मी मिस करणारच की. लहानपणापासून आपण तिघे एकत्रच आहे. कुठं बी जायचं म्हणलं ना, आपण एकत्रच गेलोय. मला तर आठवत बी नाही तुमच्याशिवाय काय केलेलं. आणि आता अचानक असं जायचं म्हणल्यावर मला बी कसं तरी होतंय रे. अरे तू हो पुढे, मी येतोच की मागणं. आणि तिथं बी भेटणारच आहे की आपण. होय. रावल्याच जरा अवघड दिसतंय. होय, मी आता बी भरती होऊ शकतो काय? चॅलेंज देऊ नको मला. हे रावल्या, तू केस नीट का बाधी? हे अजय, तू कसं तापू नको याला. कान बिन कापायचा हो माझा. चले केस काप नीट. कापतोय की. भैया ये देखो, ये लड़की पसंद आई क्या? जमे, अरे हिचं नाक बघ. क्या हुआ? शीतल सारखा अजिबात नाही. भैया ही बघा. टॅलेंट युट्यूब. अरे हिचं कपाळ बघ, शीतलचं कपाळ बघ. हा, भैया ही बघा, हिचं नाक आणि कपाळ सेम शीतल सारखं आहे. बघू. ए युजलेस जमे, नाक आणि कपाळ सेम आहे. डोळ्याचं काय? अहो टिकतो शीतल सारखी मुलगी कशी मिळणार? शीतल सारखी मुलगी नकोच आहे, आपल्याला शीतलच पाहिजे. अहो मग काकी साहेबांना काय सांगायचं? अहो त्यांनी स्वतः सिलेक्ट करून फोटो पाठवलेत आणि सगळी स्थळ मोठ्या घरातले. मोठं घर म्हणजे हा, लग्न काय घरासकट करायचंय का? घर मोठं असं व बारीक, आठ फक्त एकच आहे. पोरगी शीतलच पाहिजे. फोटो दाखवणं बंद करा. त्यातल्या एकीला बी शीतलचे सर नाही. भैया आपण एक काम करते, आपण काकी साहेबांना सगळं सांगून टाकूया, म्हणजे त्याच बोलून घेतील शीतलच्या घरच्यांची पण. आमच्या आईला हे पटवून द्यायचं म्हणजे जरा अवघडच आहे. हा भैया, अहो काकी साहेबांपुढे नुसतं उभं राहायचं म्हणलं तरी अवसान गळतंय. आणि त्यांना हे डायरेक्ट सांगणं म्हणजे जरा टेन्शनच आहे नाही का? पण भैया, त्यांना सिलेक्ट केलेली मुलगीला नकार देणं हे त्यांना नाही आवडणार. बरोबर आहे टॅलेंट. पण भैया समजा काकी साहेबांनी शीतल पेक्षा सुंदर मुलीचं स्थळ आणलं तर? ए, शीतल पेक्षा सुंदर कोणी असूच शकत नाही. काय बी झालं तर माझं लग्न होणार तर शीतल संगच. पण भैया, शीतल लग्नाला तयार व्हायला हवी ना? होणार. ती तयार होणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, शीतल माझीच बायको होणार. आणि तसं झालं नाही तर ती कुणाचीच होणार नाही. एकदाच सांगतोय, परत
सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. आजा नीट साफ कर. नाही मी करू काय तुला जमत नसल तर. होय तुम्ही बॅग भरायला लागलं होय. तुम्हाला एक दांडगी हवं मला पाठवायची. आम्हाला काय हाऊस नाही. विसरला तर आम्हाला यायला लागणार आहे परत. म्हणून आता लक्ष घालतोय. काय राहुले तू काय बाबा तिथनं फोन करशील, ह्याव राहिलंय त्याव राहिलंय, आमचाच हेल्पाटा व्हायचा. ए पोरांनो, ते काम राहू द्या. चला आधी जेवण करून घ्या. नाही नाही आमचा मी घेतो नंतर. अरे जेवण मोकळा झाला असतास ना म्हणजे निवांत गप्पा मारत बॅग भरत बसला असतास म्हणून म्हणते. नाही नको, नंतर घेतो की. आता जरा कमी भूक आहे ना. रावल्याला एक तर कमी भूक असती नाहीतर जास्त भूक असती. भूक ना असं कधी होतच नाही. आजा डोळा का मारतोय? काय राजा डोळा का मारतोय? रावल्या तर होपला का जाई. हाय का आता मी काय केलं? ते हुबला के ते मला बी माहितीये. पण तुझ्या डोक्यात काय? नाही काय नाही. काय नाही असं कसं? खुनवा खुनवी चालली म्हणजे काहीतरी असेलच की. अरे काय नाही रे, असंच वाटलं. म्हणलं मावशीला अजून किती दिवस घरातली कामं करायला लागणार ना. आता घरातली कामं मी नाही करणार तर कोण करणार आहे? हा हा आता कसं मुद्द्याचं बोलला. हे बघा आता विकायचं सगळं सेट झालंय बरोबर. आता आर्मीचा जॉब बी त्याचा फिक्स झालाय. आता तुमच्या मदतीला कोणतरी आणलं पाहिजे का नाही. कुणाला आणता? अहो सून आणू की. सून होय? हा सून होय. काय काय सून आणूया की? हे आजा कशाला काय विषय काढतोयस? नाही म्हणजे नोकरी झाली आता छोकरी बघायला काय प्रॉब्लेम आहे. राहुल्या आहे का नाही? हा होय. काय अजून लय वेळ लागणार. कसला वेळ? नोकरी झाली आता लग्नाचं बघायचं काय. आता पोरगी बघाय की एक. हा बघू म्हणताय? आम्हाला तर वाटतं तुम्ही बघितली असेल. तसं मी तुमच्या आजकालच्या पोरांचा काही भरोसा नाही बाबा. हा तशी एक हाय बघण्यामध्ये. हाय कोण आहे? अगे नाही कुठे यांचा ऐकते तू. हे आजा पहिलं रावल्याला घेऊन जा. मावशी तुम्हाला मी फोटो दाखवू का? आता फोटो पण आहे काय? अगे नाही फोटो बिटो काय. हे रावल्या काय येडे येले. थांबा तुम्हाला फोटोच दाखवतो. हे बघा माझं पिलू. आई आई हे आई 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 उठ ना. आई आई हे आई आजा बघ ना. आजा आई 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 ऐक ना. आई उठ ना. आई आई आजा आई मावशी आई उठ ना. आई उठ ना. आई